मात्र याला आपण थेट युतीचे संकेत म्हणू शकतो का? नक्कीच आपण बघतोय की जेव्हा हे दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर जेव्हा एकत्र आले होते तेव्हा आम्ही एकत्र आलोय हे एकत्र राहण्यासाठी जसं वक्तव्य त्या ठिकाणी करताना पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर हे दोन्ही भाऊ वारंवार एकत्र असलेले बघायला मिळाले होते। मग ते मराठीच्या मुद्द्यावर बघायला मिळाले होते, त्यानंतर एकत्र एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळाले होते आणि आता गणेशोत्सवाचं हे निमित्त या ठिकाणी एक पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे याच शिवतीर्थावर हे दोन्ही भाऊ सध्या एकत्र आहेत आणि आपण जसं बघतोय की शिवतीर्थ अत्यंत खरं तर एक मोठं घर जे आहे ते राज ठाकरे यांनी बांधलेलं होतं। खरं तर एक वेगळी अनुभूती आहे आणि याच शिवतीर्थाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक जाणार असल्याचं देखील कळतंय। त्याच्यामुळे काही वेळेतच कदाचित पाहायला मिळेल ज्यावेळेस हे दोन्ही भाऊ या ठिकाणी एकत्र बाहेर येतील आणि प्रत्येकासमोर पुन्हा एकदा एकत्र असल्याचं एक दाखवून देतील। त्याच्यामुळे एकत्र युती अजूनही दोन्ही भावांकडून स्पष्ट झालेली नाहीये, पण वारंवार अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे निश्चितच युतीची नवीन नांदी जी आहे ती या निमित्तानं बोलू शकतो। खरं तर ही पहिली भेट आपण म्हणू शकतो ज्यानंतर जेव्हा म्हणजे राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दोघांनीही भाजप नेत्यांची भेट काही दिवसांपूर्वी घेतली आणि पुन्हा एकदा चलबचल सुरू झाली होती ठाकरे सेनेच्या मनात। त्यानंतर ही एकदा पहिल्यांदा भेट आपण बघू शकतोय, दोन्ही बंधू एकत्र येत आहेत। त्या भेटी संदर्भात सुद्धा या दोघांमध्ये काही चर्चा होऊ शकते का? काही राजकीय नेते त्यांच्या दोन्ही पक्षातले इथे उपस्थित आहेत का की जेणेकरून राजकीय चर्चेची ही शक्यता आहे? दुसरीकडे जर आपण बघितलं तर महाराष्ट्राची जशी संस्कृती आहे की कुठलाही राजकीय नेता हा एकमेकांचा कायमचा वैरी नसतो आणि कायमचा मित्रही नसतो, तसं वेगळं एक नातं जे आहे ते या पूर्ण ठाकरे बंधूंचं बघायला मिळत आहे। कारण राजकारणामध्ये राहूनही भाऊ असूनही ते जे आहे ते अनेक वर्ष विभक्त राहिले होते, अनेक वर्ष एकत्र कधी येणार असा प्रश्न वारंवार जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि त्याचंच उत्तर आता कुठेतरी पाहायला मिळत आहे। आणि त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर सध्या ज्या पद्धतीच्या भेटीगाठी राजकीय वर्तुळामध्ये वाढलेल्या पाहायला मिळतात। काही दिवसांपूर्वी फडणवीस यांची राज ठाकरे यांनी भेट घेतलेली होती आणि मात्र आता फडणवीस हे 4 वाजता राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला येणार आहेत आणि 5 वाजता संजय राऊत येणार आहेत। त्याच्यामुळे आपण जर बघितलं की राजकारणात कोणी कितीही वैरी असू दे, केवळ राजकीय मुद्द्यांपुरतं हे वैर असतं, त्या पलीकडे एक महाराष्ट्राची संस्कृती आहे जी अनेकदा जतन केली जाते। त्याच्यामुळे कितीही कोणी कुठच्याही भाषेमध्ये एकमेकांवर टीका जरी करत असलं तरी महाराष्ट्राची संस्कृती पाळण्यासाठी हे सगळेच राजकीय नेते एकत्र आलेले बघायला मिळतात। अर्थातच वैदेही आपण असेच आमच्यासोबत जोडून राहत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।